Hello friends, welcome back to my YouTube channel. Today we are going to learn 2.5, a play of 9th standard. So let's start warming up section, chit chat. Friends, here some questions are given. Let's discuss on it. Do you like to watch plays? तुम्हाला प्लेस म्हणजे नाटक बघायला आवडतं का? यस, आय लाईक टू वॉच प्लेज. विच इज द लास्ट प्ले यू सॉ? तुम्ही नुकताच पाहिलेला शेवटचा नाटक कोणता? आय सॉ श्यामची मम्मी. दिस इज अ कॉमेडी अबाउट द करंट एज्युकेशन सिस्टम. आय ऑल्सो सॉ नटसम्राट. Do you watch TV serials? Which ones? Yes, I watch TV serials. I like तारक मेहता का उल्टा चश्मा. Do you like slow moving serials? तुम्हाला हळू चालणाऱ्या सिरियल्स आवडतात का? No, I don't like slow moving serials. Do you like stories from the past? तुम्हाला भूतकाळातील गोष्टी आवडतात का? What type of stories do you like? कशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला आवडतात? Yes, I like stories from the past. I like the stories of kings and queens and moral stories. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज एक नाटक बघणार आहोत. एकदम मजेशीर असं नाटक आहे, अ प्ले. या नाटकामध्ये पात्र कोणकोणती आहेत ते आधी आपण बघून घेऊ. या नाटकामध्ये गार्ड्स आहेत. फर्स्ट गार्ड, सेकंड गार्ड, एक मॅसेंजर, गार्ड मॅसेंजर्स आहेत. डिसायपल आहेत, शिष्य आहेत. किंग चौपट आहेत. राजाचं नाव आहे चौपट. त्याची अंधेर नगरी आहे, अंधेर नगरी, चौपट राजा. थीप एक चोर आहेत. मर्चंट व्यापारी. ब्रिकलेअर वीटकाम करणारा गवंडी आहे. मॉर्टर मेकर चुना तयार करणारा, चुना कालवणारा आहे. पॉटर मातीची भांडे बनवणारा आहे. मनी लेंडर एक सावकार आहे. हिज डॉटर त्याची एक मुलगी आहे. हँगमन फासावर लटकवणारा एक व्यक्ती आहे. गोल्डस्मिथ सोनार आहेत. आणि सेज एक साधू आहे. विद्यार्थी मित्रांनो, या नाटकाला सीन दिलेला आहे. सीन म्हणजे दृश्य. राजाचा एक दरबार आहे, अ किंग्स कोर्ट. आणि जे कोर्टियर आहेत कोर्टमध्ये बसलेले म्हणजे दरबारी, हे राजाच्या येण्याची वाट बघत आहेत. आणि दोन गार्ड आपसामध्ये त्या स्टेजजवळ चर्चा करत आहेत. असंच दृश्य दिलेलं आहे. सो स्टुडंट्स, लेट्स स्टार्ट. फर्स्ट गार्ड टू द सेकंड गार्ड, बी अलर्ट, द किंग इज अबाउट टू अराईव्ह. तो म्हणतो आहेत, सावध राहा, राजा येण्यातच आहेत. सेकंड गार्ड, हू वॉन्ट्स टू बी अलर्ट, लाईफ सीम्स लाईक वन लॉंग स्लीप इन धिस लँड. आय एम ॲट ईज ऑल डे दो आय एम अ गार्ड. तो म्हणतो आहे की इथे कोणाला परवा आहेत, जीवन हे एक दीर्घ झोपेसारखं आहे. मी तर एकदम मजेत आहेत, आरामात आहेत, जरी मी रक्षक असलो तरी, असा तो त्याला म्हणतोय. दोघांमध्ये गप्पा चालू आहेत. फर्स्ट गार्ड, तो म्हणतो, हाऊ बोरिंग. आय वंडर इफ सम इंटरेस्टिंग ड्रामा विल अनफोल्ड ॲट द कोर्ट टुडे. इट वूड एनलायवन द ॲटमॉस्फिअर. तो म्हणतो किती बोरिंग होतं आहेत. आज दरबारामध्ये काहीतरी वेगळी हकीकत घडायला पाहिजेत, जेणेकरून इट वूड एनलायवन द ॲटमॉस्फिअर, वातावरणाला वातावरण उल्लसित होईल, चैतन्यमय होईल. एनलायवन मीन्स उल्लसित, चैतन्यशील. तेव्हा दुसरा गार्ड म्हणतो, सेकंड गार्ड, आय वुड बी इक्वली हॅपी इफ देअर वॉज नन. तो म्हणतो की जरी काही झालं नाही तरी मी आनंदीच आहेत, असं त्याचं सूर आहेत. तेवढ्यात एंटर द डिसायपल लुकिंग अराउंड. आजूबाजूला बघत एक शिष्य डिसायपल तिथे येतो. फर्स्ट गार्ड त्याला थांबवतो. हॉल्ट, यू आर अ स्ट्रेंजर, गिव्ह युअर आयडेंटिटी. तो म्हणतो की तू स्ट्रेंजर आहेत, अनोळखी आहेत, तुझी आयडेंटिटी दाखव, ओळख दाखव. डिसायपल सेज,
यू आर राईट, आय एम अ व्हिजिटर हिअर. डिसायपल म्हणतो की तू बरोबर म्हणतो आहेस की मी इथे एक व्हिजिटर आहेत, मी इथे एक गेस्ट म्हणून आलेलो आहे. अ डिसायपल ऑफ द वाईज सेज फ्रॉम द घनघोर फॉरेस्ट विच लाईज टू द ईस्ट ऑफ युअर किंगडम. मी एक विद्वान अशा गुरुचा शिष्य आहेत जो तुमच्या राज्याच्या पूर्वेला आहेत अशा घनघोर फॉरेस्टमधून मी आलेलो आहे. पहिला गार्ड, फर्स्ट गार्ड म्हणतो, व्हॉट ब्रिंग्स यू हिअर, तू इथे कशासाठी आला आहेस. डिसायपल सेज, आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज अबाउट धिस किंगडम ऑफ अंधेर नगरी अँड द किंग चौपट. तो म्हणतो की मला इथल्या अंधेर नगरीच्या चौपट राजाविषयी वेगवेगळ्या अमेझिंग गोष्टी ऐकायला आल्या आहेत. आय एम स्पेशली इम्प्रेस्ड बाय द फॅक्ट दॅट एव्हरीथिंग इन द मार्केट इज सोल्ड ॲट द सेम प्राईस. आणि मी खास करून या गोष्टीशी प्रभावित झालो आहे की इथल्या नगरीमध्ये प्रत्येक गोष्ट ही एकाच भावामध्ये मिळते. नो कॉम्प्लिकेशन्स, म्हणजे त्याच्यावर कोणतीही कॉम्प्लिकेशन्स नाहीत, म्हणजे विनाअट कोणतीही गोष्ट एकसारखी किमतीमध्ये मिळते. तेव्हा फर्स्ट गार्ड म्हणतो, यू हॅव हर्ड राईट, तुम्ही बरोबर ऐकली आहेत ती गोष्ट. इन अवर लँड यू कॅन बाय द मोस्ट रिच अँड डिलेक्टेबल स्वीट्स फॉर द सेम प्राईस ॲज अन इक्वल मेजर ऑफ व्हेजिटेबल्स. हो, आमच्या ह्या नगरीमध्ये कितीही महागडी मिठाई असो ही भाज्यांच्याच भावात मिळते. भाज्यांची किंमतही तीच आणि महागड्यात महागड्या मिठाईची किंमत पण तीच. टकासेर भाजी टकासेर खाजा ही एक इंडियन प्रोव्हर्ब याच्यामध्ये आलेली आहे. टकासेर भाजी टकासेर खाजा म्हणजे कोणतीही गोष्ट ही भाजीच्या किमतीत, मग तो मावा असो खवा असो, टका मीन्स एक चलन आहे, नाणं. टकासेर भाजी टकासेर खाजा. आय एम क्वाईट हॅपी अबाउट इट. तो म्हणतो की मी फार आनंदी आहे याविषयी. इट मेक्स लाईफ इझी, याच्याने तर जीवन एकदम सहज आणि सुकर होईल असं तो गार्ड म्हणतो. डिसायपल, सो it would be good idea to settle in this land, but first I would like to attend the court today and pay my respect to the mighty king चौपट. हो, ही गोष्ट एक चांगली कल्पना आहे ही, आणि अशा या नगरीमध्ये सेटल होणं खूपच फायद्याचं किंवा चांगलं ठरेल. पण पहिल्यांदा मला कोर्टमध्ये, दरबारामध्ये मला हजेरी लावावी लागेल आणि माझा त्या मायटी किंग चौपट, महान अशा चौपट राजाला माझा आदर द्यावा लागेल. सेकंड गार्ड सेड, यू मे स्टँड देअर. तो त्याला दाखवत म्हणतो की तू इथे उभा राहा. विथ दोज पीपल हू आर इन क्यू, जी लोक रांगेमध्ये आहेत त्यांच्याबरोबर उभा राहा. लाऊड व्हॉइस फ्रॉम बॅक स्टेज, हिअर यू पीपल, here come the most noble, most revered, most gracious, most learned King Chaupat of this vast kingdom. Make way for the king, bow to the royal monarch. असा आवाज येतो. एक शिपाई मागून ओरडतो की ह्या राजाचे जे चौपट राजा आहेत त्यांच्या ऑनरसाठी वेगवेगळे इथे टायटल्स वापरलेले आहेत, जसं मोस्ट नोबल, मोस्ट रेवर्ड, मोस्ट ग्रेशियस, मोस्ट लर्निड किंग चौपट ऑफ दिस वॉस्ट किंगडम. ह्या महान राजाचे राजा येत आहेत अशी तो आवाज देतो आणि सगळ्यांना बाजू होण्यास किंवा सावध करतो. किंग चौपट अराइव्स टू द फॅनफेअर ऑफ बगल्स अँड ड्रम्स अँड टेक्स हिज प्लेस ऑन द थ्रोन. आणि मोठ्या आवाजामध्ये, ढोल ताशाच्या आवाजामध्ये राजा तिथे येतो आणि आपल्या थ्रोनवर, थ्रोन म्हणजे मुकुट, आणि थ्रोन म्हणजे सिंहासन, आणि आपल्या सिंहासनावर तो विराजमान होतो. किंग सेस, लेट्स द कोर्ट बिगिन. आणि किंग म्हणतो की चला दरबार सुरू करूया. फोर्थ गार्ड मॅसेंजर, द फर्स्ट कंप्लेंट. फोर्थ गार्ड मॅसेंजर म्हणतो की पहिली तक्रार आहे. तो चोर पुढे येतो. थीफ रशेस फॉरवर्ड अँड वेल्स लाऊडली. रशेस फॉरवर्ड म्हणजे गडबडीत पुढे येतो आणि मोठ्याने ओरडतो. जस्टिस, ओ मोस्ट ग्रेट किंग,
आय बेग फॉर जस्टिस. तो म्हणतो महाराज मला न्याय द्या. हे महान राजे मी न्यायाची विनंती करतो. किंग म्हणतो अँड व्हॉट इज युअर कंप्लेंट. तुझी तक्रार तरी काय आहे. तेव्हा थिप म्हणतो इन धिस ग्रेट लँड ऑफ अंधेर नगरी माय फ्रेंड आय हॅव बीन ट्रूली हार्ड वर्किंग ऑनेस्ट थ्यूज. तो म्हणतो की ह्या महान अशा अंधेर नगरीमध्ये मी आणि माझा मित्र दोघंही अगदी प्रामाणिकपणे चोरीचं काम आम्ही करत होतो. ऑल दीज इयर्स वी हॅव बीन ट्रू टू अवर प्रोफेशन. गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही हा व्यवसाय प्रामाणिकपणे करतो आहोत. अँड व्हॉट इज अवर रिवॉर्ड. आणि ह्या प्रामाणिकपणाचं आम्हाला काय पारितोषिक मिळालं. लास्ट नाईट विथ ग्रेट एफर्ट्स. गेल्या रात्री वी मेड अ होल इन द वॉल ऑफ अ मर्चंट्स हाऊस. चोरीच्या उद्देशाने आम्ही एका व्यापाऱ्याच्या घरामध्ये घुसलो आणि त्याच्या घराच्या भिंतीला आम्ही एक होल केला. व्हेन ऑल हिज फॅमिली वेअर अवे. ज्यावेळेस मर्चंटचे सगळे घरातील लोक हे बाहेर गेलेले होते. माय फ्रेंड्स पियर्ड थ्रू दॅट होल इन टू द हाऊस. होल केल्यानंतर माझा मित्र त्या होलमधून घरामध्ये शिरत होता. व्हेन सडनली द वॉल कोलॅप्स. आणि त्यातच अचानक ती भिंत त्याच्यावर कोसळली आणि हा चोर आपल्या मित्राच्या गेल्याच्या इथे आक्रोश करतोय. अँड माय फ्रेंड वॉज इन्स्टंटली किल्ड. आणि माझा मित्र हा तिथेच मेला. आय हॅव लॉस्ट माय ओनली फ्रेंड अँड पार्टनर. मी माझा एकमेव मित्र गमावला. ओ किंग इट इज द मर्चंट्स फॉल्ट फॉर लिव्हिंग इन अ हाऊस विथ सच अ वीक वॉल्स. हे राजे ही तर त्या व्यापाराची चूक आहे की तो अशा कमकुवत भिंत असलेल्या घरामध्ये राहतो. त्याची भिंत जर कमकुवत नसती तर माझा मित्र मेला नसता असं त्याचा आरोप आहे. किंग म्हणतो फेच द मर्चंट ॲट वन्स. फेच म्हणजे घेऊन आणा. फेच द मर्चंट ॲट वन्स. राजा ताबडतोब फरमान काढतो आणि म्हणतो आपल्या शिपायांना की त्या मर्चंटला घेऊन या. अ लाईफ फॉर लाईफ. कारण शेवटी जीवाचा प्रश्न आहे. द मर्चंट मस्ट बी हँग. त्या व्यापाऱ्याला फासावर लटकवलंच पाहिजे असं तो राजा म्हणतो. थर्ड गार्ड लिव्स अँड रिटर्न्स विथ द मर्चंट हू बाउस बिफोर द किंग. तिसरा गार्ड जातो आणि मर्चंटला घेऊन येतो आणि नमस्कार करतो. बाउस बिफोर द किंग. तो मर्चंट त्या राजाला नमस्कार करतो. मर्चंट म्हणतो मर्सी ओ नोबल किंग. आय हॅड नो इंटेन्शन ऑफ किलिंग दीज स्किल्ड प्रोफेशनल्स. तो म्हणतो महाराज माझ्यावर दया दाखवा. माझा कोणताही असा हेतू न होता की ह्या कुशल अशा चोरांना मारण्याचा. इंटेन्शन म्हणजे हेतू. इट इज नॉट माय फॉल्ट दॅट द वॉल ऑफ माय हाऊस कोलॅप्स. माझ्या घराची भिंत पडली याच्यात माझा काहीच दोष नाही आहे. माय हाऊस हॅज बीन रिसेंटली बिल्ट. माझं घर मी नुकताच बांधलं आहे. इट इज द फॉल्ट ऑफ द ब्रिकलेअर. हा तर बांधकाम करणाऱ्या वीटकाम करणाऱ्याचा फॉल्ट आहे, त्याची चूक आहे. हू केअरलेसली बिल्ट सच अ वीक वॉल. ज्याने एकदम केअरलेसली निष्काळजीपणाने त्या कमकुवत अशी त्या घराची भिंत बांधली. तर दोषी तो आहे मी नव्हे असं त्याचं सांगणं आहे. किंग सेड ब्रिंग द केअरलेस ब्रिकलेअर इमिडिएटली. ही मस्ट हँग फॉर हिज फॉल्ट. राजा लगेच म्हणतो की त्या ब्रिकलेअरला ताबडतोब हजर करा. त्याला त्याची शिक्षा झालीच पाहिजे. त्याला फासावर लटकवलंच पाहिजे. दुसरा गार्ड जातो आणि त्या ब्रिकलेअरला घेऊन येतो. सेकंड गार्ड लिव्स अँड रिटर्न्स विथ द ब्रिकलेअर. ब्रिकलेअर सेज ओ मोस्ट किंग लॉर्ड अँड किंग. निलिंग द किंग. तो गुडघ्यावर वाकून नतमस्तक होऊन सांगतो हे राजे हॅव मर्सी. माझ्यावर दया दाखवा. आय बेग यू डोंट सेंड मी टू द गॅलोज. तो म्हणतो मी तुम्हाला विनवणी करतो की मला फासावर लटकू नका. आय ॲग्री दॅट आय बिल्ड द वॉल विच कलॅप्स अँड किल्ड अ मॅन. मी मान्य करतो की मी अशी भिंत बांधली की जी पडली आणि त्याच्याने एक माणूस मेला. बट इट वॉज नॉट ड्यू टू माय केअरलेसनेस. पण ही माझ्या निष्काळजीपणाने हे झालेलं नाही आहे. द मॉर्टर विच आय यूज टू ले द ब्रिक्स वॉज ऑफ व्हेरी पुअर क्वालिटी.
मी जो चुना वापरला हा चुना अतिशय केअरलेस द मॉर्टर विच आय यूज टू ले द ब्रिक्स वॉज व्हेरी पुअर क्वालिटी, कमी दर्जाचा होता, पुअर क्वालिटीचा होता. देर वॉज टू मच ऑफ वॉटर मिक्स्ड इन इट, त्या चुन्यामध्ये भरपूर पाण्याचं मिश्रण होतं. इट इज एंटायरली द मॉर्टर मेकर्स फॉल्ट, त्यामुळे ही चूक माझी नव्हे तर चुना बनवणाऱ्याची आहेत, माझी नाहीत. त्याने त्या मॉर्टर मिक्स करताना पाण्याचा वापर जास्त केला. किंग म्हणतो समन द मॉर्टर मेकर ॲट वन्स, समन मीन्स बोलावणे. त्या मॉर्टर मेकर चुना बनवणाऱ्याला माझ्या समोर हजर करा. ही मस्ट पे विथ हिज लाईफ फॉर हिज थॉटलेसनेस, त्याला त्याच्या या चुकीची शिक्षा झालीच पाहिजे. फर्स्ट गार्ड एक्झिस्ट अँड रिटर्न्स विथ द मॉर्टर मेकर, पहिला गार्ड हा जातो आणि मॉर्टर मेकरला घेऊन येतो. रशेस अँड थ्रोज हिमसेल्फ बिफोर द किंग, आणि त्याला राजाच्या पुढे हजर करतो. मॉर्टर मेकर वेलिंग लाऊडली, मोठ्याने ओरडतो. वेलिंग लाऊडली मीन्स मोठ्याने ओरडतो. फॉरगिव्ह मी, क्षमा करा. ओ मर्सीफुल किंग, हे दयाशील राजा मला क्षमा कर. प्लीज डू नॉट हँग मी टू डेथ, मला फाशीची शिक्षा देऊ नकोस. आय हॅव अ वाईफ अँड 2 यंग चिल्ड्रन, मला एक पत्नी आणि 2 छोटी मुलं आहेत. हू विल लुक आफ्टर देम, त्यांना कोण बघेल. किंग सेज युअर केअरलेस हॅज कॉस्ट अ लाईफ, युअर केअरलेसनेस हॅज कॉस्ट अ लाईफ, तुझ्या निष्काळजीपणाने एक जीव गेला आहे. यू मस्ट पे विथ युअर लाईफ, तुला त्याचा तुझ्या जीवाने बदला दिलाच पाहिजे. यू मस्ट पे विथ युअर लाईफ. मॉर्टर मेकर सेज नो माय लॉर्ड, नाही, हे राजा, आय एम नॉट टू ब्लेम, मी दोषी नाही आहेत. द पॉट विच आय यूज टू पोअर वॉटर इन टू द मॉर्टर हॅड अन एक्स्ट्रा ऑर्डिनरीली लार्ज माउथ, मी याचा दोषी नाही आहेत. मी चुना कालवण्यासाठी जे मातीचं भांडं मी वापरत होतो त्या भांड्याचं तोंड मोठं होतं, यात माझी चूक नाही आहे. सो एक्सेस वॉटर पोर डाऊन इन टू द मॉर्टर मिक्सचर, चुना कालवताना जास्तीचं पाणी त्या भांड्यातून पडत होतं. आय वॉज हेल्पलेस, मी तर हताश होतो. इट इज द पॉटर्स फॉल्ट फॉर मेकिंग सच अ युजलेस पॉट, हे तर त्या त्या भांडं बनवणाऱ्याची चूक आहे की त्याने असं युजलेस पॉट बनवलं. राजा म्हणतो लेट द पॉटर बी ब्रॉट हिअर ॲट वन्स, राजा म्हणतो चला तर मग त्या पॉटरला माझ्यासमोर हजर करा एकदाचं. ही मस्ट बी एक्झिक्युटेड फॉर मॉल्डिंग सच युजलेस पॉट्स, त्याला अशा प्रकारची युजलेस पॉट बनवण्याची शिक्षा झालीच पाहिजे. फोर्थ गार्ड लिव्ज अँड री एंटर्स विथ द पॉटर, फोर्थ गार्ड जातो आणि त्या पॉटरला घेऊन येतो. पॉटर कॉरिंग बिफोर द किंग, राजासमोर लोळत तो म्हणतो युअर मॅजेस्टी शो मर्सी टू धिस हंबल पॉटर, ह्या गरीब पॉटरवर दया दाखवा. आय ॲग्री द पॉट आय मेड अँड सोल्ड टू द मॉर्टर मेकर वॉज अ डिफेक्टिव्ह वन, हो मी मान्य करतो की त्या चुन्यावाल्याला जे भांडं मी विकलं ते डिफेक्टिव्ह होतं. डिफेक्टिव्ह म्हणजे खराब. बट आय एम नॉट गिल्टी, पण मी दोषी नाही आहेत. गिल्टी म्हणजे दोषी. ॲज आय वॉज मॉल्डिंग दॅट पॉट आय हर्ड द स्वीट डेलिकेट टिंकलिंग ऑफ अँकलेट्स, मी ज्यावेळेस हे भांडं बनवत होतो त्यावेळेस मला एक मधुर असा नाजूक असा किनकिन असा अँकलेटचा पैजणाचा आवाज मला आला आणि माझं लक्ष विचलित झालं आणि त्या भांड्याचं तोंड हे मोठं झालं. इट वॉज द मनी लेंडर्स डॉटर, आणि ते जे अँकलेट्स पैजण घालून जी मुलगी जात होती ती मनी लेंडरची मुलगी होती. शी डिस्ट्रॅक्टेड मी जस्ट ॲज आय वॉज शेपिंग द माउथ अँड इट बिकेम टू वाईड. डिस्ट्रॅक्टेड मीन्स लक्ष विचलित झाले. शेपिंग द माउथ, त्या भांड्याला आकार देत होतो, त्याच्या तोंडाला आकार देत होतो भांड्याच्या, आणि माझं लक्ष विचलित झालं आणि त्या भांड्याचं आकार तोंड हे वाईड झालं, टू वाईड, जास्त मोठं झालं. किंग सेज ब्रिंग द मनी लेंडर्स डॉटर हिअर,
दिस इज व्हेरी इन्स्टंट. राजा म्हणतो, तर मग त्या मनी लेंडरच्या मुलीला घेऊन या, ताबडतोब तात्काळ घेऊन या, इन्स्टंट. शी मस्ट बी सेंट टू द गॅलोज फॉर डिस्टर्बिंग धिस पुअर पॉटर ॲट वर्क. तिला ह्या बिचाऱ्या गरीब पॉटरच्या कामात त्याचं लक्ष विचलित केलं, त्याबद्दल तिला शिक्षा झालीच पाहिजे. फर्स्ट गार्ड लिव्ज अँड एंटर्स विथ द मनी लेंडर अँड हिज डॉटर. पहिला गार्ड जातो आणि तो मनी लेंडरला आणि त्याच्या मुलीला पण घेऊन येतो. मनी लेंडर सावकार इन अ डिस्परेट व्हॉइस, हा हताश होऊन म्हणतो, ओ जस्ट किंग स्पेअर माय डॉटर. हे राजा, माझ्या मुलीला वाचवा, सोडा. स्पेअर, शी इज माय ओनली चाइल्ड अँड टू बी वेडेड नेक्स्ट मंडे. ती माझी एकुलती एक मुलगी आहे आणि पुढच्या सोमवारी तिचं लग्न होणार आहे. डॉटर सेस, मुलगी म्हणते, ओ डू नॉट फ्रेट फादर, द क्वीन विल नॉट हँग मी. ती म्हणते की बाबा घाबरू नका, राजा मला फासावर नाही लटकू शकत. आणि ती राजाला उद्देशून म्हणते, युअर मोस्ट एस्टीम हायनेस, महाशय, आय रेअरली स्टेप आउटसाइड द थ्रेशहोल्ड ऑफ माय होम. मी क्वचितच माझ्या घराचा उंबरठा ओलांडते. थ्रेशहोल्ड म्हणजे उंबरठा, म्हणजे क्वचितच मी घराच्या बाहेर निघते. बट ॲज माय फादर सेड, जसं माझ्या वडिलांनी सांगितलं, आय एम टू बी मॅरिड नेक्स्ट वीक अँड माय ज्वेलरी इज नॉट रेडी. माझं लग्न हे पुढच्या आठवड्यात होणार आहेत आणि माझ्या लग्नासाठी असणारी ज्वेलरी तयार झाली नाही आहे. I had to go to the goldsmith shop to urge him to work faster and hand over my ornaments on time. म्हणून मी सोनाराकडे, गोल्डस्मिथ सोनाराच्या दुकानात गेले, त्याला विनंती करायला. टू अर्ज मीन्स विनंती करणे, की माझे दागिने हे लवकरात लवकर बनव, वेळेवर मला दे, हे सांगण्यासाठी. द पॉटर शॉप इज ऑन द वे. सोनाराच्या दुकानाकडे जात असताना ह्या पॉटरचं भांडे बनवणाऱ्याचं, कुंभाराचं दुकान हे रस्त्यातच होतं. आय कुड नॉट हेल्प इट, इट इज ऑल द गोल्डस्मिथ्स फॉल्ट. त्यामुळे मी काही करू शकत नाही. हा तर हे गोल्डस्मिथची ही चूक आहे. त्याने जर वेळेवरच दागिने दिले असते तर मला तिकडे जाण्याचा प्रश्नच आला नसता आणि माझ्या पैजणाचा आवाज त्या पॉटरला झाला नसता आणि त्याचं दुर्लक्ष झालं नसतं. त्यामुळे ही चूक माझी नाही आहे, गोल्डस्मिथची आहेत. हॅड ही डिलिव्हर्ड माय ऑर्नामेंट्स ऑन टाईम. ऑर्नामेंट्स म्हणजे दागिने, डिलिव्हर म्हणजे देणे. आय वुड नॉट हॅव बीन फोर्स टू गो पास द पॉटर शॉप. त्यामुळे मी घाईघाईत त्या पॉटरच्या दुकानाकडून गेलेच नसते. राजा म्हणतो, किंग सेड, देन सेंड फॉर द गोल्डस्मिथ अँड विदाऊट एनी डिले ही मस्ट बी हँग. तर मग गोल्डस्मिथला माझ्यासमोर हजर करा आणि त्याला त्याची शिक्षा झाली पाहिजे. जर त्याने चूक केली असेल तर त्याला फासावर लटकवलंच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला पार्ट 1 संपतो. पुढच्या भागात आपण पार्ट 2 ह्या प्लेचा बघणार आहोत. सो पेज नंबर 60. तर पुढच्या भागात तो बघा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.